नमस्कार सर्वांना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. धनत्रयोदशीला आपण भगवान विष्णूंच्या 24 अवतारांपैकी एक अवतार म्हणजेच धन्वंतरी देवतेची पूजा करत असतो. सोबतच माता लक्ष्मीची देखील आपण या दिवशी पूजा करत असतो. धनत्रयोदशीलाच यमदेवतेला यमदीपदान केले जाते. धनत्रयोदशीला धन्वंतरी देवांचा जन्मदिवस म्हणून साजरे केले जाते. समुद्र मंथनातून जे 14 रत्न बाहेर आले होते त्यांतील धन्वंतरी देवता हे 5वे रत्न होते आणि ते याच अश्विन कृष्ण त्रयोदशीला बाहेर आले होते. म्हणून धनत्रयोदशी हा धन्वंतरी देवांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपण आपल्या घरातील धनधान्याची देखील पूजा करत असतो आणि धन्वंतरी देवांसोबतच आपल्याकडे जे काही आयुर्वेदिक पदार्थ आहे ज्यामुळे आपल्याला शरीराला फायदा होतो त्या आयुर्वेदिक मसाल्याच्या पदार्थांची देखील आपण पूजा करत असतो आणि देवाला, माता लक्ष्मीला, धन्वंतरी देवाला धने आणि गुळाचा नैवेद्य आपण अर्पण करत असतो. आता याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या मी इगतपुरीची या चॅनलवर दिलेलीच आहे. दिवाळीला आपण आपल्या घरात, घराच्या बाहेर दिवे लावत असतो, पणत्या लावत असतो, आपले घर प्रकाशमय करत असतो. धनत्रयोदशीला आपण यमदीपदान करत असतो कारण आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर, आपल्यावर कोणावरही अकाल मृत्यूचे संकट येऊ नये म्हणून आपण यमदीपदान करत असतो. आता धनत्रयोदशीला 13 दिवे लावले जातात. या 13 दिव्यांची या दिवशी सेवा केली जाते. आता हे 13 दिवे का लावले जातात, ते कोठे लावले जातात, कोणत्या देवांसाठी हे दिवे लावले जातात, यामुळे आपल्याला काय मिळते आणि या 13 दिव्यांचे विसर्जन कसे करायचे, हे 13 दिवे कोणते लावायचे याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत. या 13 दिव्यांमधील एक दिवा हा यमाचा असतो आणि बाकीचे दिवे आपल्याला दीपदान म्हणून लावायचे असतात. ते कोणत्या ठिकाणी लावायचे असतात ते आपण बघणार आहोत. आता धनत्रयोदशीला 13 दिवे लावले जातात. तर हे 13 दिवे कशाचे लावावे, मातीच्या पंतीचे लावावे की नव्या पंत्या आणाव्या की जुन्या पंत्याचे लावावे की कणकेचे लावावे. आता तुमच्याकडे जर मातीच्या पंत्या असेल, 13 पंत्या असेल तर तुम्ही ते 13 दिवे लावू शकता. जर तुमच्याकडे मातीच्या पंत्या नसेल आणि नवीन पंत्या आणायच्या असेल तर तुम्ही नवीन पंत्या आणून देखील ते दिवे लावू शकता. जर तुमच्याकडे मागच्या वर्षीच्या जुन्या पंत्या असेल तर तुम्ही त्यांचे देखील हे 13 दिवे लावू शकता. आणि जर तुम्हाला कणकेचे दिवे लावायचे असेल, मातीचे दिवे आणणे शक्य नसेल तर तुम्ही कणकेचे देखील 13 दिवे बनवून ते दिवे लावू शकता. तुम्हाला कणकेचे 13 दिवे बनवणे शक्य असेल तर तुम्ही कणकेचे 13 दिवे बनवून ते या दिवशी लावू शकता. आता तुम्हाला जसे जमेल त्याप्रमाणे तुम्ही मातीचे किंवा कणकेचे दिवे लावू शकता. आता आपण यमदीपदानासाठी एक वेगळा दिवा बनवणार आहे. तो आपण कणकेचा बनवणार आहे आणि त्याला मुटके सुद्धा आपण बनवणार आहेत. तर आपल्याला एक कणकेचा दिवा आणि त्याच्यासोबत 2 मुटके यमदीपदानासाठी बनवायचे आहे. तर आपल्याला 13 दिवे दान करायचे आहेत. त्यातील एक दिवा हा यमाचा असतो, त्यामुळे आपण एक दिवा हा यमदीपदानासाठी बनवणार आहे. त्यामुळे आपल्याला 12च दिवे बनवायचे आहे. जर तुम्ही कणकेचे दिवे बनवणार असेल तर तुम्ही 13 दिवे बनवायचे आहे आणि त्यातील एक यमदीपदानाचा दिवा वेगळा ठेवायचा आहे आणि बाकीचे 12 दिवे वेगळे ठेवायचे आहे. आणि जर तुम्ही मातीच्या पंती लावणार आहे तर त्यातील एक दिवा हा यमदीपदानाचा आहे. तो जर तुम्ही कणकेचा बनवणार असेल तर तुम्हाला मातीच्या पंती ह्या 12च घ्यायच्या आहे आणि एक यमदीपदानाचा दिवा असेल. असे एकूण 13 दिवे आपल्याला लावायचे आहे. आता दिवे लावताना बरेच जण 2 वाती मिळून एक वात लावतात. तर मग तुम्हाला 13 दिव्यांसाठी 26 वाती घ्यायच्या आहे आणि मग त्याप्रमाणे दिवे लावायचे आहे. आणि बरेच जण यमदीपदानासाठी एकच वात वापरतात. तर मग तुम्ही बाकीच्या 12 दिव्यांसाठी 24 वाती घेऊ शकता आणि त्यांच्या 12 वाती तयार करून लावू शकता आणि यमदीपदानासाठी एकच वात लावू शकता. आता या दिव्यांमध्ये तेल वापरायचे आहे की तूप वापरायचे आहे, तर यमदेवतेच्या दिव्यासाठी म्हणजेच यमदीपदानासाठी आपल्याला तेलाचा दिवा लावायचा आहे. आणि तुळशीजवळ आपल्याला जो दिवा लावायचा आहे त्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचे तूप वापरायचे आहे. त्यामुळे एक दिवा तेलाचा आणि एक दिवा शुद्ध गाईच्या तुपाचा आपल्याला तयार करायचा आहे. आणि त्याप्रमाणे तेलाचा दिवा हा यमदीपदानासाठी आणि तुपाचा दिवा आपल्याला तुळशीजवळ लावायचा आहे. बाकीचे दिवे तुम्ही तेलाचे किंवा तुपाचे लावू शकता,
पण शक्यतो तेलाचे दिवे लावले जातात, कारण जर तुम्ही कणकेचे दिवे बनवले असेल तर तूप थिजून जाते आणि दिवे विझू शकता आणि जास्त वेळ दिवा तेवत राहणार नाही। त्यामुळे तुम्ही बाकीचे दिवे हे तेलाचे लावू शकता। फक्त एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला तुळशीजवळ लावायचा आहे। आता हे 13 दिवे आपल्याला कुठे कुठे लावायचे आहे, तर यातील एक दिवा हा यमदेवतेचा आहे, तो आपल्याला यमदीपदानासाठी लावायचा आहे, तो आपल्याला दक्षिण दिशेकडे लावायचा आहे। आणि एक दिवा हा तुळशीचा असणार आहे, तो आपल्याला तुळशीजवळ लावायचा आहे। आता बाकीचे दिवे कुठे लावायचे आहे, तर बाकीचे दिवे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता, आणि जर शक्य नसेल तर तुम्ही ते तसेच ताट देवासमोर जेथे तुम्ही धनत्रयोदशीची पूजा मांडणी केली आहे ते ताट तसेच तुम्ही पूजा मांडणी समोर ठेवू शकता। यामध्ये 11 दिवे तसेच ठेवू शकता आणि यातील 2 दिवे एक तुळशी समोर आणि एक यमदेवतेसाठी दान करू शकता, आणि बाकीचे 11 दिवे तुम्ही तसेच देवासमोरही ठेवू शकता। आता हे 11 दिवे कोठे कोठे ठेवायचे असतात, ज्यांना या ठिकाणी दिवा ठेवणे शक्य आहे त्यांनीच त्या ठिकाणी दिवे ठेवावे। उगाच जागा नसेल किंवा अडचण असेल तर असे दिवे त्या ठिकाणी ठेवू नका, तुम्ही तसेच ते देवासमोर ठेवू शकता। आता या 13 दिव्यांमधील एक दिवा हा गणपती बाप्पांसाठी असतो। आपण धनत्रयोदशीच्या वेळेस गणपती बाप्पांची देखील पूजा करणार आहे, त्यांची देखील पूजेमध्ये मांडणी करणार आहे, तर मग तुम्ही तेथे हा दिवा गणपती बाप्पांसमोर लावू शकता। हा दिवा तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा कशाचाही लावू शकता, आणि हा दिवा लावल्याने आपल्याला सौभाग्य प्राप्ती होते। त्यामुळे पहिला दिवा हा गणपती बाप्पांचा आहे। आता दुसरा दिवा जो आहे तो आपल्याला माता लक्ष्मीसाठी लावायचा आहे। आपण धनत्रयोदशीच्या वेळेस पूजेमध्ये माता लक्ष्मीची मांडणी करणार आहे, तुम्ही माता लक्ष्मी समोर हा दिवा लावू शकता किंवा देवघरामध्ये देखील हा दिवा लावू शकता। हा दिवा लावल्याने आपल्याला धन, लक्ष्मी, सौभाग्य, आरोग्य, यश, कीर्ती यांची प्राप्ती होते। त्यानंतर पुढचा तिसरा दिवा आपल्याला तुळशी समोर लावायचा आहे। हा दिवा आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा लावायचा आहे। हा दिवा लावल्याने आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते असे म्हटले जाते। त्यानंतर चौथा दिवा आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे। तुम्ही उजव्या किंवा डाव्या साईडला हा दिवा लावू शकता, आणि हा दिवा लावल्याने आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर निघून जाते आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते। आता पाचवा दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचा असतो, यामुळे आपले आर्थिक संकट नाहीसे होतात। आता प्रत्येकाला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायला जाणे शक्य होईलच असे नाही, त्यामुळे तुम्ही तो दिवा देवासमोर देवघरात ठेवू शकता। त्यानंतर सहावा दिवा हा आपल्या जवळपास जर कोठे मंदिर असेल तर त्या मंदिरात आपल्याला हा दिवा लावायचा असतो। आता या दिवशी धनत्रयोदशीची पूजा मांडणी याची देखील गडबड असते, सोबतच आपल्याला सेवा करायच्या असतात, त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी प्रत्येकाला सायंकाळी मंदिरात जाणे शक्य होईलच असे नाही, त्यामुळे हा दिवा देखील तुम्ही तुमच्या देवघरात देवांसमोर लावू शकता। त्यानंतर सातवा दिवा हा आपल्याला आपण जिथे आपला कचरा ठेवतो किंवा डस्टबिन ठेवतो तेथे ठेवायचा आहे। पूर्वी उकिरडा असायचा आणि उकिरड्याजवळ दिवा लावला जायचा, आता ते शक्य नाही, त्यामुळे आपल्या घरात जर कोठे कचऱ्याचा डबा असेल, कोठे डस्टबिन असेल, जिथे तुम्ही कचरा ठेवत आहे त्या ठिकाणी हा दिवा लावायचा आहे। कचऱ्याजवळ दिवा लावल्याने वाईट शक्तीचा नाश होतो असे म्हटले जाते। आता पुढचा आठवा दिवा आपल्याला आपल्या टॉयलेटमध्ये लावायचा आहे। तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर शौचालय असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हा आठवा दिवा लावू शकता। त्यानंतर पुढचा दिवा आपल्याला घराच्या छतावर टेरेसवर लावायचा असतो। आता तुम्हाला जर तिथे दिवा लावणे शक्य असेल तर तुम्ही तिथे लावू शकता, जर नसेल शक्य तर तुम्ही तुमच्या देवघरात लावू शकता। या ठिकाणी दिवा लावल्यामुळे आपल्या आयुष्यातील अंधकार नाहीसा होतो असे म्हटले जाते। त्यानंतर पुढचा दिवा आपल्याला आपल्या घराच्या खिडकीमध्ये लावायचा असतो। खिडकीतून देखील आपल्या घरात नकारात्मकता येत असते, आणि खिडकीत दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता खूप जास्त प्रमाणात कमी होते असे म्हटले जाते। त्यामुळे आपल्या घराच्या खिडकीमध्ये देखील आपल्याला हा दिवा लावायचा असतो। आता 11वा दिवा हा आपल्याला घरातील सर्वात उंच ठिकाणी लावायचा असतो। आता उंच ठिकाणी म्हणजे कोठे, तर तुम्ही घरात जे काही सर्वात उंच वस्तू असेल त्या वस्तूवर हा दिवा लावून ठेवू शकता, परंतु हा दिवा लावताना देखील तुम्ही काळजी घ्यावी। हा दिवा लावल्यामुळे घरातील लोकांची आर्थिक भरभराट होते असे म्हटले जाते,
त्यानंतर पुढचा दिवा आपल्याला धन्वंतरी देवांसाठी लावायचा असतो। तो दिवा देखील आपण जेथे धनत्रयोदशीची पूजा मांडणी केली आहे तेथे धन्वंतरी देवांची जेथे मांडणी केलेली आहे तेथे आपण तो दिवा लावू शकतो। आता जो पुढचा शेवटचा दिवा आहे तो आपण यमदीपदान म्हणून यमदेवतेसाठी दक्षिण दिशेकडे वात करून लावणार असतो। तो दिवा कसा लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। आता यमदीपदान करताना तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर तो दिवा लावू शकता आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर जेव्हा तुम्ही घरातून बाहेर येता तेव्हा तुमच्या उजव्या हाताला आणि जेव्हा घरात प्रवेश करता तेव्हा तुमच्या डाव्या हाताला असा मुख्य दरवाजाच्या बाहेर यमदीपदानासाठी तो दिवा लावायचा असतो। आता हे 13ही दिवे लावताना एक काळजी घ्यायची आहे की तुम्ही जेथेही दिवे लावणार आहे त्या दिव्याखाली आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावर तो दिवा ठेवायचा आहे। दिवा डायरेक्ट जमिनीला स्पर्श करेल असा तो ठेवायचा नाहीये। तुम्ही एखाद्या झाडाच्या पानावर किंवा तांदळावर तो दिवा ठेवू शकता। सर्वात महत्त्वाचे यातील जे दिवे आपण देवांसमोर लावणार आहे ते आपण व्यवस्थित लावणार आहे, परंतु जे दिवे आपण कचरा पेटीजवळ लावणार आहे किंवा खिडकीमध्ये लावणार आहे किंवा उंच ठिकाणी लावणार आहे किंवा छतावर लावणार आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण दिवे लावणार आहे। दिवे लावताना आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण सणासुदीचे दिवस आहे आणि आपण प्रत्येक ठिकाणी लाइटिंग वगैरे केलेली असते किंवा आपल्या घरात लहान मुले असतात ते या दिव्यांना हात लावू शकता किंवा खिडक्यांना पडदे वगैरे असतात, तर त्यामुळे हे दिवे लावताना काळजी घ्यायची आहे, नाहीतर तुम्ही घरात देवासमोर देखील हे सर्व दिवे लावू शकता। गणपती बाप्पांचा दिवा त्यांच्या समोर ठेवायचा, माता लक्ष्मीचा दिवा त्यांच्या समोर ठेवायचा, धन्वंतरी देवांचा दिवा त्यांच्या समोर ठेवायचा। जिथे जिथे दिवा लावणे शक्य असेल तिथे तुम्ही दिवा लावू शकता, परंतु तुम्हाला असे वाटते की इथे दिवा लावल्यावर काही प्रॉब्लेम होऊ शकतो तर मग तिथे दिवा लावण्याऐवजी तुम्ही ते सर्व दिवे ताटामध्ये ठेवून आपल्या देवघरासमोर किंवा धनत्रयोदशीची जिथे पूजा मांडणी केली आहे त्यासमोर ते दिवे ठेवू शकता। तेथे देखील दिवे लावल्यामुळे आपण ज्या दृष्टीने हे दिवे लावले आहे ते सार्थक होईलच। 13 दिवे धनत्रयोदशीच्या दिवशी का लावले जातात तर 13 दिवे लावल्यामुळे आपल्या पुण्यामध्ये, आपल्या समृद्धीमध्ये, भरभराटामध्ये 13 पटीने वाढ होत असते। आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंड निवास होण्यासाठी मदत होते। माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते, आपल्याला प्रत्येक ठिकाणी यश कीर्ती प्राप्त होते आणि आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर होते। आपल्याकडून हे 13 दीप दान होत असतात, त्यामुळे आपल्याला 13 पट पुण्य मिळते, 13 पट समृद्धी मिळते। आता बरेच लोक या 13 दिव्यांमध्ये एक एक पांढरी कवडी टाकतात, ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते। तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही या दिव्यांमध्ये कवडी टाकू शकता। तर आता दुसऱ्या दिवशी हे 13 दिवे काय करायचे, जर तुम्ही कणकेचे दिवे बनवलेले असतील तर ते तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा वाहत्या पाण्यात सोडू शकता। फक्त जो यमाचा दिवा आहे तो गाईला खाऊ घालायचा नाही, तो वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा आहे। आणि जर तुम्ही मातीचे दिवे लावले असेल, पंती लावली असेल तर ते तुम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा दिवे लावण्यासाठी वापरू शकता। फक्त जो यमाचा दिवा आहे तो आपल्याला पाण्यात सोडून द्यायचा आहे किंवा तो परत वापरायचा नाहीये किंवा कचरा डब्यात टाकून द्यायचा आहे। यमदेवतेला दीपदान केलेला दिवा सोडून बाकीचे सर्व दिवे तुम्ही परत वापरू शकता। यमदेवतेला दीपदान केलेला दिवा तुम्ही कचरा डब्यात टाकून देऊ शकता किंवा पाण्यामध्ये विसर्जित करू शकता, मग तो कणकेचा असो किंवा मातीचा असो। बाकीचे मातीचे दिवे तुम्ही दुसऱ्या दिवशी परत वापरू शकता आणि जे कणकेचे दिवे आहे ते तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा गाईला खाऊ घालू शकता। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिव्यांची वात आपल्याला दक्षिण दिशा सोडून इतर दिशांना करायची आहे। दक्षिण दिशेला या दिव्यांची वात करायची नाहीये। फक्त जो यमदीपदान केलेला दिवा आहे म्हणजेच यमदेवतेचा दिवा आहे त्या दिव्याची वात आपल्याला दक्षिण दिशेला करायची आहे। बाकीच्या 12 दिव्यांची वात तुम्ही पूर्वेला करू शकता किंवा इतर कोणत्याही दिशेला करू शकता। फक्त यमदेवतेच्या दिव्याची वात दक्षिण दिशेला करायची आहे। सर्व जीवांना, प्राण्यांना प्रकाश मिळावा, प्रकाशमय वातावरण व्हावे, जेथे जेथे अंधकार आहे तो दूर व्हावा, तेथे प्रकाश यावा यासाठी हे दिवे लावले जातात।
आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.